पालघर आणि डहाणू नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामना रंगलाय आणि इथे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकही सुरू झाली आहे। 2 तारखेला लंका जाण्याचं काम मतदार करतील असं शिंदेंनी म्हटलं होतं। त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी लंका आमचाच उमेदवार जाणार या शब्दात प्रत्युत्तरही दिलं। पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही। आता लंका जाळण्याच्या इशाऱ्यापर्यंत पालघरच्या डहाणू नगरपालिकेचा प्रचार आलाय। डहाणूत महायुतीतच थेट लढाई असल्यानं सुरुवात तशी एकनाथ शिंदेंनीच केली। त्याच टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डहाणूतूनच प्रत्युत्तर दिलं। आमचा पक्षच प्रभू श्रीरामांना मानणार आहे आणि आमचे उमेदवार भरत आहेत, त्यामुळे भरतच लंका पेटवणार असं रोखठोक उत्तर फडणवीसांनी शिंदेंना दिले। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। भरतला देखील सांगतो, आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे। भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीरामवाले लोक आहोत। कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे। आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही। एकनाथ शिंदेंनी डहाणूतल्या सभेत लंका जाळण्याची भाषा केल्यानंतर भोवया उंचावल्या होत्या। मात्र ही टीका भाजपवर नाही तर उद्धव ठाकरेंवर होती असं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलं। आता शिंदेंचे मंत्री शिरसाटांनीही भाजपला बोललोच नाही, त्यामुळे मनावर घेऊ नका असं म्हटलंय। बरोबर आहे ना, आम्ही त्यांना उद्देशून बोललेलोच नाही। आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे, आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे, म्हणून भाजपने मनावर घेण्याचं काही कारण नाही। डहाणू पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्येही सभा घेतली। पालघर जिल्ह्यात 4 नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। डहाणूत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत नगराध्यक्ष पदासाठी सामना होणार आहे। इथे शिंदेच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलाय, म्हणजेच भाजप विरोधात शिंदेंनी मोट बांधली। डहाणूत भाजपकडून भरत राजपूत तर शिंदेच्या शिवसेनेकडून राजी माछी नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत। पालघरमध्येही भाजप विरोधात शिंदेची शिवसेना असून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंही उमेदवार उभे केले। मात्र मुख्य लढत ही भाजप आणि शिंदेच्याच सेनेत आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या कैलास म्हात्रेंच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे उत्तम घरत मैदानात आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तम पिंपळे उमेदवार आहेत। पालघरमधल्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून भाजपनं शिंदेच्या सेनेचे विरोधी असे ओळख असलेले पालकमंत्री गणेश नाईकांना जबाबदारी दिली आणि पालघरच्या सभेतून नाईकांनीही जिल्ह्यातल्या 4ही नगरपालिकेसह जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होणार असा दावा करून शिंदेंना आव्हान दिले। येणाऱ्या 4च्या 4 नगरपालिकांमध्ये आपले नगराध्यक्ष होतील, आणि मी सांगतो की पालकमंत्री म्हणून जे मी निरीक्षण केलेलं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। निवडणूक नगरपालिकेची असली तरी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी महायुतीतच लढाई आहे। पालघरमध्ये तसंच चित्र आहे। आता लंका कोणाची जाळणार आणि कोण जळणार हे तर 3 तारखेच्या निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे,
तेच काम करायचं. प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही. विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.